ओके, आज कॅमेरा नसणार आहे, फक्त स्क्रीन बघा. फर्स्ट चॅप्टर आपला होता इंडियन रेग्युलेटरी फ्रेमवर्क. बरोबर, बिझनेस लॉचा फर्स्ट चॅप्टर होता इंडियन रेग्युलेटरी फ्रेमवर्क. चॅप्टर आपला कम्प्लीट झालाय. जे नवीन आले त्यांच्यासाठी वी विल रिवाइज इट अगेन एक स्पेशल लेक्चर घेऊन. ठीक आहे. आता आपल्याला आज बघायचं आहे, आज आपला मेजर पार्ट चालू होतोय लॉचा. इंडियन रेग्युलेटरी हा बेसिक इंट्रोडक्शन होता, बिकॉज आतापर्यंत आपण कधीही लॉ स्टडी केलेला नाहीये. तर लॉ काय आहे, व्हॉट इज लॉ, वाय वी स्टडी लॉ, तो बनवतात कोण, हू मेक्स लॉज, हू इम्प्लिमेंट्स दोज, इम्प्लिमेंटेशन कोण करतं. तर हे सगळं आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये पाहिलं. ओके, इंडियामध्ये लॉ कोण बनवतं, कोण इम्प्लिमेंट करतं. बनवतं कोण, पार्लमेंट. आपले जे लोकप्रतिनिधी बसलेले असतात लोकसभामध्ये, राज्यसभामध्ये, ते ऍक्ट पास करतात आणि मग आपल्याला फॉलो करायला लागतो. मग आपण फॉलो करतो की नाही हे कोण इन्शुअर करतं. इम्प्लिमेंटेशनच्या अथॉरिटीज असतात, एक्झिक्युटिव्ह बॉडीज. कोण येत आहे का? अच्छा, ईश्वरी, असं ते राहतं. हां हां, ठीक आहे. सो एक्झिक्युटिव्ह बॉडीज असतात, त्यांचं काम काय असतं, लॉ इम्प्लिमेंट होतोय की नाही ते बघणं, आणि जर कोणी फॉलो नाही केला त्याला पनिश करणं. पनिशमेंट कोण देतात, कोर्ट्स. एक हायर लेवल, हा फक्त जे नवीन आहे त्यांनी फक्त ऐकून घ्या, आपण याच्या डीप मध्ये एकदा करून घेऊया. ठीक आहे. पनिशमेंट कोण देतात, कोर्ट्स. सगळ्यात सुप्रीम कोर्ट एकदम हायेस्ट अथॉरिटी कोण आहे, सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. त्याच्या खाली हाय कोर्ट, सगळ्यात लोअरला डिस्ट्रिक्ट कोर्ट. डिस्ट्रिक्ट कोर्टचं जजमेंट, ओके एक मिनिट. डिस्ट्रिक्ट कोर्टचा मला डिसिजन नाही आवडला, त्यांनी दिलेलं जजमेंट नाही आवडलं, मला नाही पटलं. मी कोणाकडे जाऊ शकते, हायकोर्टकडे. हायकोर्टचा मला डिसिजन नाही पटला, मी कोणाकडे जाऊ शकते, सुप्रीम कोर्ट. मी यांच्याकडे जाते तेव्हा मी काय म्हणते, मी अपील करते इन हायकोर्ट, अपील करते इन सुप्रीम कोर्ट. या शब्दाचा मिनिंग काय पाहिला होता, रिक्वेस्ट टू द हायर अथॉरिटी. ठीक आहे. अपील करतो म्हणजे रिक्वेस्ट करतो की डिस्ट्रिक्ट कोर्टचा मला जजमेंट नाही पटलेलं, हायकोर्ट तुम्ही बघा, तुम्ही सांगा मला काय करू. मग हायकोर्टचं पण नाही पटलं, मग सुप्रीम कोर्टला म्हणायचं. सुप्रीम कोर्टचं नाही पटलं तर कुठे जायचं, इंडियाच्या बाहेर. ओके. सुप्रीम कोर्टच्या वर अथॉरिटी आहे का, नाहीये. आता एक रिसेंट न्यूज मध्ये तुम्ही पाहिलं, एक लॉ स्टुडंट आहे, त्याने एक आर्टिकल पब्लिश केलं होतं ऑन करप्शन इन इंडियन ज्युडिशियल सिस्टम. ठीक आहे, करप्शन इन ज्युडिशियल सिस्टम. तर या आर्टिकल वरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट साठी त्यांनी नोटीस पाठवली, त्यांच्या युनिव्हर्सिटीला पाठवली की तुमचे स्टुडंट बघा काय म्हणतात की इंडियन ज्युडिशरीमध्ये करप्शन आहे. माहिती आहे सगळ्यांना, पण बोलायचं कोणाला नाहीये. ठीक आहे. मग त्यांनी त्यांच्या युनिव्हर्सिटीवरती प्रेशर दिलं, युनिव्हर्सिटीने स्टुडंटला प्रेशर दिलं की ते आर्टिकल डिलीट कर. देन ही सेड समथिंग्स जे आता खूप कॉन्ट्रोवर्सीमध्ये. त्याचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्ट इज नॉट गॉड. तुमच्याकडे जर आहे करप्शन, मान्य करा, त्याला सॉल्व्ह करा. सुप्रीम कोर्ट इज सुप्रीम, ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन म्हणतं त्यांच्यावर नाही जायचं. बट तुमच्या सिस्टीममध्ये काही फॉल्ट असेल तर बोलण्याचा अधिकार कोणी दिलाय, कॉन्स्टिट्यूशनने. फ्रीडम ऑफ स्पीच तो आपला फंडामेंटल राईट आहे. मग सुप्रीम कोर्ट तरी दाबू शकतं का तुमचं फ्रीडम ऑफ स्पीच, नाही, असं त्या लॉ स्टुडंटचं म्हणणं आहे. तर हा सगळा क्लॅरिटी कुठून येते, हे सगळं कॉन्फिडन्स कुठून येतोय, बिकॉज कॉन्स्टिट्यूशन हे काय, तुमच्या लीगल सिस्टीमचं, तुमच्या डेमोक्रेसीचा रूट आहे, ज्यातनं हा सगळा ट्री उभा राहिला आहे. ठीक आहे. सो कॉन्स्टिट्यूशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्या दोन चार आपण बेसिक गोष्टी पाहिल्या होत्या. यानंतर आपल्याला काय पाहायचंय, इन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट. आता आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आपला, दॅट इज कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट 1872. ठीक आहे. आपल्या पूर्ण सिलेबस मध्ये किती चॅप्टर्स आहेत, काय चॅप्टर्स किती आहेत, 7.
7 चॅप्टर्स आहेत, त्यातला सगळ्यात जास्त वेटेज आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्टला. अराउंड 27-32 म्हणजे 25 to 30 मार्क्स पकडा. 25 to 30 मार्क्स आउट ऑफ युअर 100 मार्क्स विल बी फ्रॉम कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. हा ह्यूज आहे. याला युनिट्स आहेत. युनिट 1 2 3 4 9 युनिट्स आहेत. ठीक आहे. वेटेज एवढं आहे. जवळपास आपल्याला जे पासिंगचे रिक्वायर्ड आहे त्याच्या 50% मार्क्स आपल्याला कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट देणार आहे. सो कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट वी हॅव टू स्टडी व्हेरी केअरफुली. त्यात कन्सेप्ट लॉजिकल आहे, घाबरण्याचं कारण आहे, फक्त मोठा आहे, खूप लॉजिकल आहे कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. नावावरनं काय वाटतं कशामुळे असेल हा, म्हणजे काय असेल ह्याच्यामध्ये? कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, ॲक्ट म्हणजे लॉ. चलो क्लिअर. कॉन्ट्रॅक्ट ठीक आहे. एक आपल्या नॉर्मल अंडरस्टँडिंगमध्ये कोणामध्येही दोन व्यक्तींमध्ये, दोन ऑर्गनायझेशनमध्ये अग्रीमेंट झालं तर आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतो नॉर्मल लँग्वेजमध्ये. पण लॉमध्ये याचा मिनिंग वेगळा, याचा मिनिंग वेगळा. लॉमध्ये याची डेफिनेशन वेगळी, याची वेगळी, ते आपण बघू पुढे. अग्रीमेंटच्या आधीची पण एक स्टेप असते. म्हणजे लॉच्या नुसार कसं आहे, फर्स्ट खुशी आणि अल्लू अर्जुन. खुशीने त्याला काय ऑफर दिली होती? खुशीने अल्लू अर्जुनला काय ऑफर दिली होती? ठीक आहे, की मी तुला 50 lakhs पे करेल, यू हॅव टू कम अँड डान्स ॲट माय बर्थडे पार्टी. ठीक आहे. आता जेव्हा तिने पहिल्या ह्याच्यामध्ये स्टेप काय झालं असेल, स्टेप बाय स्टेप जर आपण टाइमलाईन बनवली. खुशीचा बर्थडे कधी असतो? ठीक आहे, 21 फेब. या दिवशी जर तिला अल्लू अर्जुन पाहिजे डान्स परफॉर्म करायला, तिने सपोज 1 जानेला त्याला फोन लावला, 1 जानेला, किंवा खुशीने मेल लिहिला, मेल ड्राफ्ट केला, सेंट टू अल्लू अर्जुन. त्यात तिने लिहिलं की हाय आय एम खुशी, हां माझा बर्थडे आहे 21ला, मला असं वाटतंय की यू शुड कम अँड डान्स ॲट माय बर्थडे पार्टी अँड आय विल गिव्ह यू 50 lakhs फॉर दॅट. हा जो मेल आहे हा कॉन्ट्रॅक्ट आहे का या दोघांमधला? झाला ना कॉन्ट्रॅक्ट? अरे खुशीने मेल केला अल्लू अर्जुनला की मी 50 लाख रुपये देते, येऊन डान्स कर. कॉन्ट्रॅक्ट झाला ना? नाही. काय झालं मग हे? आपल्या नॉर्मल लँग्वेजमध्ये काय झालं, अजून आपण लीगल बघितलंच नाही. रिक्वेस्ट झाली, ठीक आहे, तो अल्लू अर्जुन आहे म्हणून रिक्वेस्ट झाली. सपोज खुशीने प्रियदाला म्हटली की मला माझी कार विकायची आहे, 50 lakhsची कार आणि 5 lakhsला, तू घेशील का? हे काय झालं? विचारलं. ठीक आहे, रिक्वेस्ट नाही म्हणतो आपण. तर इथे ह्याला पण नॉर्मल विचारलंय की मी 50 lakhsला तुला, तो अल्लू अर्जुन म्हणून आपल्याला वाटतं की आपण रिक्वेस्ट करू त्याला. दिस इज कॉल्ड एज ऑफर. ऑफर ना, की मला डान्स परफॉर्मन्स हवा आहे, 50 lakhs आय एम ऑफरिंग यू. मला कार विकायची आहे 5 lakhs ना, सो आय एम ऑफरिंग माय कार टू यू ॲट 5 lakhs. ठीक आहे, दिस इज ऑफर. ही फर्स्ट स्टेप असते. आता अल्लू अर्जुनकडे काय ऑप्शन्स आहेत? याच्याकडे 2 ऑप्शन आहे. एक तर तो येस म्हणेल किंवा तो नाही म्हणेल. जर याने येस म्हटलं, द ऑफर विल बिकम प्रॉमिस. ऑफर विल बिकम प्रॉमिस. ठीक आहे, पहिली स्टेप काय होती? ऑफर. बरं, ऑफर कोणी दिली? खुशीने. खुशी कोण आहे? ऑफर देणारी. तिला आपण म्हणायचं ऑफरर.
अल्लू अर्जुनला मिळाली आहे, तो झाला ऑफरी. ज्याला मिळतंय तो ऑफरी, ज्याला ऑफर दिली, ज्याने ऑफर दिली आहे तो ऑफरर, सेलर बायर. ठीक आहे, तसंच ऑफरर आणि ऑफरी. खुशी इज ऑफरर, अल्लू अर्जुन इज ऑफरी. आणि खुशीने ऑफररने ऑफरीला ऑफर दिली, त्यानंतर त्याच्याकडे ऑफरीकडे 2 ऑप्शन्स आहेत, ॲक्सेप्ट और रिजेक्ट. त्याने ॲक्सेप्ट केली, येस म्हटला. इट विल बिकम अ प्रॉमिस की हां मी तुझे 50 lakhs घेईल, मी तुझ्या बर्थडेला येऊन परफॉर्म करेल. इट विल बिकम अ प्रॉमिस. ओके, प्रॉमिस आपण नॉर्मल ह्याच्यामध्ये पण होऊ शकतं. प्रॉमिसमध्ये जेव्हा कन्सिडरेशन ॲड होतं, बरं ठीक आहे, हा शब्द आपण नंतर बघू, चॅप्टरमध्येच बघू. ऑफर जर रिजेक्ट झाली तर काय होणार? तर खुशी अल्लू अर्जुनला म्हणू शकते, कोर्टात घेऊन जाऊ शकते? नाही, काहीच नाही, ह्याचा काहीच नाही. नो इफेक्ट. लॅप्स. लॅप्सच्या शब्दाचा अर्थ लॅप्स संपून जाणे, रिचार्ज आपला संपतो. लॅप्स होणे म्हणजे एखादी गोष्टीचा इफेक्ट नील होणे. नो इफेक्ट, लॅप्स. ऑफर लॅप्स होऊन जाईल. ऑफरलाच आपण काय म्हणतो, अजून एक लिगल टर्मच आहे, फक्त नाव वेगळं आहे, मीनिंग सेम आहे. ऑफरला म्हणतात प्रपोजल. ठीक आहे, खुशीच्या बर्थडेच्या काही दिवस आधी व्हॅलेंटाईन्स डे येऊन जातो ना. सो प्रपोजल. वेदांतने सपोज 14 फेब्रुवारीला, कोण आवडतं तुला हिरोईन? तुम्ही एकमेकांना विचारून काय आन्सर देताय? फेवरेट सब्जेक्ट त्याला विचारतोय, फेवरेट हिरोईन ह्याला विचारतोय, काय हे? सगळेच आवडतात. बरं ठीक आहे, जाऊ दे. सुरेश, तुला कोण आवडतं? नाही, आवडतच नाही. बरं, फेवरेट मूवी कुठला आहे? नाहीच भागवत. खूपच अभ्यास करतोस तू. तुझा कुठला फेवरेट होता? ये जवानी है दीवानी ना? नाही, दुसरं कोणीतरी होतं का? बरं ठीक आहे, जाऊ. दीपिका पादुकोण. सुरेशने डीपीला प्रपोजल दिलाय. ठीक आहे, किंवा ऑफर दिली आहे. सेम ऑफर द्यायची का की 50 lakhs आणि डान्स परफॉर्मन्स? ओके, आपण 50 lakhs देणार, ती येऊन डान्स करणार. या केसमध्ये ऑफरर कोण? ऑफरी, डीपी. ठीक आहे, हे जे देत आहे ना 50 lakhs, म्हणजे ह्या केसमध्ये काय होतंय, आपण कोणीही आपल्यासाठी येऊन डान्स परफॉर्म करणार आहे नाही. इन अ बिझनेस ट्रान्झॅक्शन, इन बिझनेस वर्ल्ड, तुम्ही कोणाला काहीतरी देता आणि तो तुम्हाला काहीतरी देतो, म्हणजे इन रिटर्न एक्सचेंज काहीतरी चालतं. ठीक आहे, मला कॅल्सी परचेस करायचा आहे, आय विल गिव्ह कॅश, द पर्सन विल गिव्ह मी द कॅल्क्युलेटर. ठीक आहे, द गुड्स. सर्व्हिसेसच्या केसमध्ये CA विल गिव्ह यू ॲडवाईस, यू विल गिव्ह हिम फीस. ठीक आहे, सेम या केसमध्ये काय होतं आहे, तुम्ही त्यांना प्रोफेशनल फीस म्हणून देताय 50 lakhs अँड शी इज गिव्हिंग हर सर्व्हिसेस ऑफ परफॉर्मिंग डान्स. ठीक आहे, हे जे इन एक्सचेंज, इन रिटर्न काहीतरी मिळतं ना, ऑलवेज इन रिटर्न ऑफ वन थिंग, इन रिटर्न ऑफ अनदर थिंग, किंवा इन एक्सचेंज ऑफ अनदर थिंग. मी 50 lakhs कशासाठी दिले? डान्स परफॉर्मन्ससाठी. तिने डान्स परफॉर्म का केला? 50 lakhs साठी. बरोबर. सुरेशकडनं काय गेलंय? 50 lakhs. तिच्याकडनं काय गेलंय? तिचे सर्व्हिसेस, डान्स परफॉर्मन्स. ठीक आहे, तर हे जे ऑलवेज समथिंग इन रिटर्न असतं ना, समथिंग इन रिटर्न,
दिस इज कॉल्ड ॲज कन्सिडरेशन. हा एक नवीन शब्द. ओके, काय काय पाहिले आपण शब्द? ऑफरर, ऑफरी. ऑफर म्हणजेच प्रपोजल. ठीक आहे. ऑफरर ऑफरीला ऑफर देतो टू डू समथिंग इन कन्सिडरेशन ऑफ अनदर थिंग. ठीक आहे, डू समथिंग फॉर द कन्सिडरेशन. आणि जर ऑफरीने ऑफर ॲक्सेप्ट केली, इट बिकम्स अ प्रॉमिस. जर ती ॲक्सेप्ट नाही केली, इट विल लॅप्स. बरेच शब्द झाले, एक एक आपण लिहून घेऊया. क्लास नोट्समध्ये तुमच्या चॅप्टरचं नाव टाका. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872. 2 आपल्याला बुक बनवायचे आहेत, क्लास बुक, असाइनमेंट बुक, होमवर्क साठी. ठीक आहे. पेजेस किती झाले फर्स्ट चॅप्टरचे? 15. सुप्रीम कोर्ट वगैरे लिहिलं होतं का तुम्ही घरी? 15 ना. सुरेश, जय, तुम्ही 15 पेजेस सुरुवातीचे सोडा फर्स्ट चॅप्टरसाठी. ठीक आहे. देन स्टार्ट ऑन 16th पेज. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 चॅप्टर 2. याचं वेटेज पण लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला अभ्यास करताना लक्षात राहील दॅट वी नीड टू गिव्ह दिस चॅप्टर टू मच ऑफ इम्पॉर्टन्स. 25 to 30 marks. फर्स्ट स्टेप काय येते? ऑफर किंवा प्रपोजल. तर याचा मीनिंग लिहायचा आहे. पहिला मीनिंग आहे, पहिला शब्द आहे. या ना, नाव काय? बस. लॉचा आता आपण ऑलमोस्ट आपण मिडलला आहोत. ठीक आहे. पहिला शब्द काय होता? ऑफर. ऑफर किंवा प्रपोजल याचा अर्थ काय? ऑफर किंवा प्रपोजल ऑफर किंवा प्रपोजल. One party signifies another his willingness to do something. ठीक आहे. ही लीगल डेफिनेशन आपण पाठ करू नंतर. आता फक्त एवढंच लिहून घ्या. वन पार्टी signifies another party his willingness to do something or not to do something. खुशीने अल्लू अर्जुनला काय ऑफर दिली? 50 lakhs मी देते. आय एम विलिंग टू पे यू 50 lakhs. तू माझ्या लग्नात म्हणते, सॉरी, तू माझ्या बर्थडे पार्टीला येऊन डान्स कर. ओके. ही
ऑफर खुशीने दिली अल्लू अर्जुनला. शी वॉज विलिंग टू पे 50 lakhs आणि अल्लू अर्जुनला विचारलं विल यू डान्स फॉर 50 lakhs. ठीक आहे, आपली एक इंटेन्शन सांगतो आपण. ऑफर देतोय म्हणजे काय, माझं इंटेन्शन आहे. माझं इंटेन्शन आहे की तुला मी 50 lakhs पे करते, तू येऊन इथे डान्स कर. ठीक आहे, सेम थिंग ती एखादी गोष्ट नको करू म्हणून पण करू शकते. सपोज अल्लू अर्जुन ही खुशी खूप मोठी फॅन आहे आणि ती खूप दिवस झाले अल्लू अर्जुनला कंटिन्यू स्टॉक करते, त्याच्या मागे जातीये, त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये जाऊन तिथे राडा करणार आहे असं त्याला कळालं. ठीक आहे, तीच डान्स करणार आहे त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये जाऊन. तर त्याने तिला ऑफर दिली की खुशी मी तुला 50 lakhs देतो, प्लीज माझ्या बर्थडे पार्टीमध्ये येऊ नकोस. ठीक आहे, एक्झाम्पल आहे, खुशी वाईट नको वाटून घेऊस. डोंट डान्स ॲट माय बर्थडे पार्टी. तर ही पण व्हॅलिड ऑफर आहे ना, तू काहीतरी नको करू म्हणून. घरामध्ये 2 मुलं आहेत, राम आणि श्याम. एक जण चांगला आहे तर त्याला आईने ऑफर दिली की घरी पाहुणे येणार आहेत, प्लीज हेल्प मी, आय विल गिव्ह यू आईस्क्रीम. ठीक आहे, आणि दुसऱ्याला म्हटली तो खूप दंगा करतो, तू बाहेर येऊ नकोस, आय विल गिव्ह यू आईस्क्रीम. ठीक आहे, सो ऑफर कॅन बी टू डू समथिंग और नॉट टू डू समथिंग. दोन्ही गोष्टींसाठी ऑफर असू शकते. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉइंट लिहून घ्यायचा. स्टार्ट करू आपण लिहायला, आणि रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते पण बघूया, आणि उद्यापासून मग प्रॉपर सुरुवातीला या, लवकर या. 9:30 वी स्टार्ट. ठीक आहे, ऑफरचा किंवा प्रपोजल दोन्हीचा मिनिंग सेम आहे. दोन्ही लॉ मध्ये हे दोन्ही शब्द वापरलेले आहेत. दोन्हीचा मिनिंग काय होतो, एका पर्सनने दुसऱ्या पर्सनला काहीतरी इंटेन्शन सांगितलं की मला ही गोष्ट करायची आहे, ॲट दिस प्राइस आय वॉन्ट टू सेल माय कार. 5 lakhs कार सेल करण्याचं इंटेन्शन आहे. ठीक आहे, मिनिंग लिहिलं. सेकंड, आता हु इज ऑफरर, ऑफरर the party who gives the offer. मग ऑफर ही कोण झाला, ज्याला मिळाली आहे. द पार्टी टू हुम ऑफर इज गिवन. ठीक आहे, ऍक्सेप्ट रिजेक्ट हा त्याचा प्रश्न झाला, किंवा तो दोन्ही करणार नाही एका केसमध्ये. सो द पार्टी to whom offer is given. ठीक आहे, लिहिले दोन्हीचे मिनिंग. 1 2 3 3 पॉइंट झाले. यानंतर अजून काय पाहिलं होतं आपण, व्हॉट इज प्रॉमिस. व्हॉट इज प्रॉमिस, जर तुम्ही ऑफर ऍक्सेप्ट केली, खुशी म्हटली ठीक आहे 50 लाख दे, नाहीये तुझ्या इथे डान्स करायला. ठीक आहे, नाही गोंधळ घालणार तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये. चांगलं बिझनेस पॉलिसी आहे. नाही, आधी डान्स द्यायचा, मग म्हणायचं 50 लाख दे, मग नाही येत मी तिथे डान्स द्यायला. ठीक आहे, सो जेव्हा व्हॉट इज अ प्रॉमिस, व्हॉट इज अ प्रॉमिस when offeree accepts the offer, it becomes promise. वेदांतने डीपीला प्रपोजल दिलं की आपण मूवी बघायला जाऊ. मग तिने ऍक्सेप्ट केलं, इट बिकेम अ प्रॉमिस. ठीक आहे, प्रॉमिस झाल्यानंतर अजून शब्द काय पाहिला होता, एक लॅप्स पाहिला होता ना, लॅप्स होणे. ऑफर लॅप्स जे इट विल हॅव नो इफेक्ट. ठीक आहे, न्यू कमर्स आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. हे
खुशी इज अ बिग अल्लू अर्जुन फॅन. सो तिला अशी इच्छा होती की माझ्या बर्थडेला अल्लू अर्जुनने येऊन डान्स करावा. शी रोट अ मेल टू होम अल्लू अर्जुन. एक मेल ड्राफ्ट केला की 50 lakhs देते, माझ्या बर्थडेला डान्स कर. हे काय झालं, खुशीने त्याला ऑफर दिली, विचारलं, इंटेन्शन तिचं प्रेझेंट केलं की आय कॅन पे यू 50 lakhs, आय वॉन्ट टू पे यू 50 lakhs इफ यू डान्स ॲट माय बर्थडे पार्टी. ही दिली तिने ऑफर. ऑफर देणारी आहे ऑफरर. खुशी इज ऑफरर. ऑफर ज्याला मिळाली ही इज ऑफरी. ओके. ऑफररने ऑफरीला ऑफर दिली, किंवा याला सेम प्रपोजल म्हणतात. ओके. प्रपोजल अँड ऑफर आर द सेम, पण आपल्या ऍक्ट मध्ये दोन्ही शब्द वापरलेले आहेत. ठीक आहे. ऑफर किंवा प्रपोजल हे दिलं तर आता अल्लू अर्जुन काय करू शकतो, एक तर तो ऍक्सेप्ट करणार किंवा तो रिजेक्ट करणार. तो म्हणेल हो ठीक आहे येतो, किंवा तो म्हणणार नाही येत. ठीक आहे. जर तो म्हटला हो येतो तर इट बिकम्स प्रॉमिस की आय विल कम ॲट युअर बर्थडे अँड आय विल डान्स देअर. इट इज अ प्रॉमिस. ठीक आहे. आणि खुशीकडनं प्रॉमिस काय झालं की आय विल पे यू 50 lakhs इफ यू डान्स ॲट माय बर्थडे पार्टी. ठीक आहे. फर्स्ट स्टेज काय होती, फर्स्ट स्टेज वॉज ऑफर. सेकंड स्टेज ऍक्सेप्ट झाल्यावर इट बिकेम अ प्रॉमिस. ठीक आहे. जर अल्लू अर्जुनने नाही ऍक्सेप्ट केलं, तो म्हटला काय एवढं दूर पुण्याला येऊ, रस्ते बरोबर नाही आहेत. कुठे राहतो तो, कुठे साऊथला राहत असेल ना, बँगलोरला वगैरे. हां, काय एवढी कनेक्टिव्हिटी चांगली नाही आहे तुमच्या पुण्यामध्ये, ट्रॅफिक खूप आहे, तर मग मी येत नाही. तर त्याने सपोज रिजेक्ट केलं, द ऑफर विल लॅप्स. दिस इज अ न्यू वर्ड फॉर अस, त्याचा आपण मिनिंग लिहून घेतला. ऑफर विल लॅप्स. लॅप्स म्हणजे इट विल हॅव नो इफेक्ट. जसं आपला रिचार्ज संपतो ऑन 28th डे, तर मग 29th डेला इट विल हॅव नो इफेक्ट. ठीक आहे. लॅप्स होऊन जाते ऑफर. एवढा फ्लो कळाला. त्यानंतर आपण पाहिलं होतं सेम खुशीच्या पार्टीमध्ये अल्लू अर्जुनने डान्स केला, सगळीकडे खुशीची खूप हवा झाली, इन्स्टावर वगैरे सगळीकडे. मग सुरेशने ते बघितलं, मग त्याला पण आयडिया आली आपण डीपीला बोलवूया. ठीक आहे. दीपिका पदुकोण. सो त्याने सेम ऑफर दिली की 50 lakhs देतो, माझ्या बर्थडे पार्टीला डान्स कर. सो या केसमध्ये ऑफरर कोण आहे, सुरेश. हु इज डीपी, ऑफरी. ऑफर काय दिली आहे, सेम 50 lakhs अँड डान्स परफॉर्मन्स. आता मला सांगा, हे जे आपण म्हणतोय 50 lakhs देतो, डान्स परफॉर्मन्स कर, तर सुरेशकडनं काय जात आहे, कॅश मनी. हिच्याकडनं काय, परफॉर्मन्स. ठीक आहे. इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेस वर्ल्डमध्ये किंवा इव्हन आपण जर सायकोलॉजिकल लेवलला गेलो ना, तर आपल्या पर्सनल रिलेशनशिप्समध्ये पण कोणीतरी एक्सचेंजमध्ये असतात. प्रत्येक रिलेशनशिप इज इन एक्सचेंज. ठीक आहे. सो मनी जे आहे ना, एक पर्सन मनी देतोय, दुसरा पर्सन एक तर त्याचं सर्व्हिस देतोय किंवा गुड्स देतोय. मला कॅल्सी पाहिजे, आय विल गो, आय विल से मला कॅल्सी द्या, आय विल पे देम मनी, दे विल गिव्ह मी द गुड्स. क्लासेसमध्ये आपण येतोय, टीचर विल गिव्ह देअर द टीचिंग सर्व्हिसेस. ठीक आहे. आणि यू विल पे देम द फीस. सेम केसमध्ये सीएस त्यांची ॲडवाईस देतात, दे रिसीव्ह प्रोफेशनल फीज. ओके. एक तर गुड्स किंवा सर्व्हिस काही ना काहीतरी रिटर्न मध्ये असतं. तर हे ऑलवेज, हे जे समथिंग इन रिटर्न असतं ना, ऑलवेज एका बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये, कुठल्याही ट्रान्झॅक्शन मध्ये दोन पार्टी, कोणी कोणासाठी काही फ्री मध्ये करत नाही. दोन पार्टी, हा याला काहीतरी देतोय, हा याला काहीतरी देतोय. डीपी काय देतीये, परफॉर्मन्स, आणि हा देतोय 50 lakhs. ओके. तिच्याकडनं काय जात आहेत, परफॉर्मन्सचे सर्व्हिसेस. तिच्याकडनं काय जातोय, कॅश जातोय. ठीक आहे. सो हे जे समथिंग इन रिटर्न असतं, याला म्हणतात कन्सिडरेशन. चा मिनिंग लिहू आता आपण. 6th पॉइंट, कन्सिडरेशन चा मिनिंग आहे
something in return or in exchange of another thing. हिला 50 लाख का मिळाले? इन एक्सचेंज ऑफ द डान्स परफॉर्मन्स. याला डान्स परफॉर्मन्स का मिळाला? इन एक्सचेंज ऑफ द मनी. कळालं? ठीक आहे. नाउ 11 वाजले आहेत. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट इट दिस चॅप्टर हॅज 25 to 30 मार्क्स वेटेज. हे पण लिहून घ्या तुम्ही दोघी. ठीक आहे. आपल्याला उद्यापासून हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. फर्स्ट चॅप्टर आपला संपलाय. फर्स्ट चॅप्टर जे नवीन आहे त्यांच्यासाठी आपण एक सेपरेट सेशन ठेवू, तेव्हा रिवाइज करू. यूट्यूबवरती तुम्ही तोपर्यंत त्याचे ऑर्डिनरी जे लेक्चर्स आहेत ते बघू शकता. ठीक आहे. आता उद्या काय करायचं आहे? दुपारी नोट्स कलेक्ट करायच्या 2 नंतर. उद्या नोट्स, क्लासबुक म्हणजे क्लासवर्क हे 2 घेऊन यायचं. आणि काय, आज जे 2 क्वेश्चन्स दिलेत ग्रुपवर टाकलेले ते लिहून आणायचे. ते क्लासवर्कमध्येच लिहिलेत की होमवर्कमध्ये लिहिलेत? बरं ठीक. तुम्ही ग्रुपमध्ये आहात ॲड? नाही? ठीक आहे. चलो रेकॉर्डिंग इथे थांबूया.